अजितदादांच्या पक्षात राहून भाजपाचं काम करण्यापेक्षा ईडीग्रस्त आपण असल्यामुळे, चौकशीच्या वेगवेगळ्या फेऱ्यामध्ये आपण अडकलेला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीची आपण मनधरणी करत आहात. आपण लग्न एकाशी संसार एकाशी असं करण्यापेक्षा. मित्रहो, अजित पवार यांच्या निधनानंतर त्याच्याच राष्ट्रवादीतील काही नेते उघडे पडले आहेत. उघडे पडले आहेत म्हणजे एक्सपोज झालेले आहेत. अजित पवार गेल्यापासून त्यांच्या हालचाली, त्यांची विधानं पूर्णपणे भाजपच्या बाजूला झुकलेली दिसतात. त्यातल्या त्यात प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे नेते राजकीय वर्तुळातच नाही तर समाज माध्यमावर देखील खलनायक ठरताना दिसत आहेत. विलन. त्यांची भूमिका उघड उघड भाजपच्या बाजूला दिसते. शिवाय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यामध्ये त्यांचाच मोठा अडथळा निर्माण झालेला आहे आणि हे तर तुमच्या आमच्या समोर आहे. त्यांची तशी विधानं सुद्धा आहेत. या दोन नेत्यांच्या बाबतीमध्ये अजित पवार यांच्या पक्षातील कार्यकर्ते सुद्धा संतप्त आहेत. अजितदादांचं अपघाती निधन झाल्यापासून सामान्य कार्यकर्ता सुद्धा दुःखात आहे. तसा तो अजूनही सावरलेला नाही. पण हे दोन नेते आपलं राजकारण करण्यामध्ये आणि आपलं राजकारण सुरक्षित ठेवण्यासाठी धडपड करीत आहे. गेल्या काही दिवसापासून खूप टीका झाली हो या दोन्ही नेत्यावर, पण त्याचा त्यांच्यावर काही परिणाम झालेला आहे किंवा असावा असं अजिबात वाटत नाही. त्यांच्या राजकीय चालीवरून दादा गेल्याचं थोडंसं तरी दुःख यांना झालेलं आहे की नाही असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. अहो एवढंच काय, अजितदादाच्या दुर्घटनेबद्दल स्वतः रोहित पवार यांनी ज्या नेत्यांच्याकडे संशयाचं बोट दाखवलेलं आहे तो नेता कोण हे सुद्धा लपत राहिलेलं नाही. कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेत सुद्धा तीच चर्चा आहे, तोच संशय आहे. पण आता मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते तथा संघटक विकास लवंडे यांनी अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीतील 4 नेत्यांची नावं घेतली आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत राहून भाजपचे काम करण्यापेक्षा थेट भाजपात जाणार आणि सुखानं राहा तिथं असं आवाहन केलं. हे नेते ईडीग्रस्त आहेत, चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहेत. त्यामुळं भाजपाचे ते मनधरणी करीत आहेत. यापेक्षा थेट भाजपात जा म्हणजे तुमची सुटका होईल. पण अशी पक्षाच्या कार्यकर्त्याची दिशाभूल करू नका, फसवणूक करू नका. इतक्या सणसणीतपणे या लवांडे यांनी या 4ही नेत्यांना सुनावलेलं आहे. अजितदादांच्या पश्चात हे नेते अजितदादांच्या राष्ट्रवादीला भाजपच्या दावणीला बांधू लागलेले आहेत. हे नेते एकतर राष्ट्रवादीला भाजपात विलीन करतील किंवा मग भाजपाच्या पूर्ण नियंत्रणाखाली राष्ट्रवादीला नेतील अशा प्रकारचे दावे किंवा अशा प्रकारचे आरोप तर होतच आहेत. आणि त्यातच 2 नेत्याची आधी नावं होती, आता त्यामध्ये आणखी 2घांची भर पडलेली आहे. कोण आहेत हे ईडीग्रस्त नेते आणि विकास लवांडे नेमकं काय म्हणाले आहेत तुम्हीच बघा. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षाचे जे प्रमुख नेते स्वतःला म्हणवतात ते प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे या 4ही नेत्यांनी अजितदादांच्या पक्षात राहून भाजपाचं काम करण्यापेक्षा ईडीग्रस्त आपण असल्यामुळे, चौकशीच्या वेगवेगळ्या फेऱ्यामध्ये आपण अडकलेला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीची आपण मनधरणी करत आहात. आपण लग्न एकाशी संसार एकाशी असं करण्यापेक्षा, अजितदादांच्या पक्षात राहून भाजपाचा संसार करण्यापेक्षा आपण थेट भाजपमध्ये जावं असं माझं तुम्हाला विनम्र आवाहन आहे. कारण भाजपमध्ये गेल्यामुळे थेट तुम्हाला संसारही चांगला करता येईल आणि उघडपणे तुम्हाला त्यांच्या भूमिका मांडता येतील. शिवाय तुम्ही ज्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये, कारवाईच्या फेऱ्यामध्ये अडकलेला आहात त्याची सुटका बीजेपीच्या गुजरात वॉशिंग मशीन मधून तुमची क्लिअरिटी मिळेल, तुम्हाला क्लीन चिट मिळेल आणि तुम्ही स्वस्तपणे उर्वरित आयुष्य काढू शकता, आनंदाने जीवन जगू शकता. तुम्हाला कुठलीही टेन्शन राहणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तात्काळ भाजपात जावं, काही नुकसान होणार नाही महाराष्ट्राचं. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची फसवणूक करू नये, दिशाभूल करू नये. बघा,
विकास लवांडे जे म्हणत आहेत ना, अगदी तशाच पद्धतीची मतं लोकांच्या चर्चेतून सुद्धा ऐकू येतात। एक वेळ ठीक आहे हो, लोकांचं राहू द्या, अहो खुद्द त्यांच्या पक्षातील काही नेत्यांचा सुद्धा सूर तसाच आहे, बारकाईनं बघा। कार्यकर्ते तर काय ते उघडपणे बोलत आहेत हो। अजित दादा असताना त्यांच्या आदेशाशिवाय इंचभर सुद्धा हालचाल न करणारे नेते, म्हणजे उठ म्हटल्यावरच उठायचं, बस म्हटल्यावरच बसायचं, असे हे नेते आज आपल्या स्वार्थासाठी अजितदादा यांचाच पक्ष संपवायला निघालेत, अजितदादांच्या पश्चात। अशा प्रकारच्या आरोपात आता ते पुरते घेरलेले आहेत। काही असो बघा, खरं असो खोटं असो, पण धूर येतो म्हणजे कुठेतरी आग लागलेली असेल, आणि हा साधा सुद्धा आणि अगदी सामान्य तर्क आहे ना हो। अजितदादांच्या सावलीखाली विसावलेले हे नेते अजितदादांच्या राष्ट्रवादीला अजितदादांच्या पश्चात मारक ठरतील काय? अजितदादांच्या राष्ट्रवादीला ते भाजपाच्या दावणीला नेऊन बांधतील काय? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा। धन्यवाद, पुन्हा भेटू, नमस्कार।